नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकड्याची रेसिपी. तर ह्या खेकड्याच्या रेसिपीला काळ्या चिंबोऱ्या नाही आहेत, ह्या दुसऱ्या चिंबोऱ्या आणल्या आहेत मी. ह्यासुद्धा चवीला खूप छान छान असतात, अप्रतिम लागतात. तर आता आपण ही रेसिपी करूया. तर ही मी आणलेली आहे. तर आता ह्याला स्वच्छ करायचं आपण. तर आता मी याला स्वच्छ करत आहे. कसं साफ करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता. त्याचबरोबर इकडे 2 ढोमे आहे. ढोमे मासे दिलेत काकीने मला, म्हणजे मासेवाले काकीने. आम्ही काय वळसावा किंवा सातबांगल्याला जाऊन मासे नाही आणत. आमच्याकडे काकी येतात, त्यांच्याकडनंच आम्ही हा मासे घेतो. तर त्यांनी आता खेकडी आणली होती. तर आता ही खेकडी कशी साफ करायची ते तुम्हाला दाखवते. या खेकड्यांच्या छोट्या नांग्या आहेत, त्या आधी काढायच्या आपण आणि साईडला ठेवायचं आहे. कारण नंतर ह्याला आपल्याला वापरायचे आहेत. तर ह्याचे समोरचं पोट असतं ते काढायचं. एखाद्या नखाने पण निघतं, नसेल तर ते सुरीने काढायचं. खेकडी फार साफ करायला असा वेळ लागत नाही, पटकन होतात. आणि समोरचे ह्याचे ते 2 झडपं आहेत, ते ह्याला काय म्हणतात आता मला माहीत नाही, पण हे काढायचं. आणि त्याच्या ज्या मिशा ज्या असतील त्या काढायच्या. आणि हे साईडचं सर्व आहे ना, तर नळाखाली धुवायचं. असं करून आता ही खेकडी आपण साफ करायची. आणि ज्यांना नांग्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या, त्या मी तशाच ठेवणार आहेत. बाजूचे छोटे जे नांगे आहेत त्या काढून घेणार आहे. ह्या खेकड्यांच्या नांग्या आहेत ना, मोठ्या मस्तात एकदम. तर हे आता मी असंच ठेवणार आहे. तर आता मी हे पूर्णपणे साफ करून घेत आहे. इकडे मी साफ करून घेतले, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून. ही छोटी खेकडी नांगे आहेत ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचे. आणि हे मोठे खेकडे आहेत. आता आपण तुम्हाला मी वाटण दाखवते. इथे मी कांदा घेतला आहे, लसूण घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे आणि हा ओला खोबरा घेतलेला आहे. तर एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याचबरोबर इथे काही खडे मसाल्यामध्ये थोडेसेच आहे. काळी मिरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे आणि 1 धणे घेतलेले आहेत, 1 चमचा. तर आता आपण हे चांगलं तेलामध्ये परतवून घेऊया. कांदा असा आपल्याला खूप असा ब्राऊन नाही करून घ्यायचा आहे. जसं आपण मटणाला वगैरे कांदा ब्राऊन करतो तसं नाही करायचं. हलका असा याचा कच्चेपणा निघून जाईल इतकंच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे आपला कांदा परतवून झालेला आहे. आता हे साईडला करूया. याच्यावेळी परत मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि याच्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या टाकणार आहेत. इकडे मी लसणीच्या पाकळ्याच्या सोलून नाही घेतले, डायरेक्ट टाकले आहेत. आणि हे जरासं आपण परतवून घेऊया याच्यामध्ये. हे आता आपलं चांगल्यापैकी परतवून झाले आहे. तर आता आपण हे साईडला काढूया. तर याच्यामध्ये मी साईडला काढून ह्याच्यामध्ये मी आता खोबरं टाकलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला आहे ना खूप असं ब्राऊन नाही करायचं आहे. हलकंसं याच्यातलं सगळा मॉइश्चरायझर जरा कमी होईल, म्हणजे यातलं थोडंसं पाणी कमी होईल इतकंच परतवायचं आहे. तर इकडे हे सुद्धा आपलं परतवून झालं आहे बघा. तर आता हे आपण सर्व साईडला काढूया. आणि याच्यामध्ये आता मी खडे मसाले टाकत आहे, जिरे आणि धणे आणि काळी मिरी टाकलेली आहे. तर आता हे सुद्धा आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे. तर आपलं हे आता चांगल्यापैकी परतवून झालेलं आहे. तर आता आपण हे साईडला काढून ठेवूया. एकीकडे बघा मी साईडला सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे. आता हे आपण थंड झालं की मिक्सरला ग्राइंड करूया. तर इथे थंड झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर आपलं हे मिक्सरला आता फिरवून झालं आहे बघा. मी वाटण काढून घेतलेलं आहे. एका साईडला मी गॅसवरती गरम करायला ठेवला आहे टोप. तर आता ह्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे. तर इकडे ना मी मीडियमचे असे 2 कांदे घेतलेले आहे. तर तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही मोठा घेऊ शकता. इथे मी मीडियम कांदे 2 घेतलेले आहे. तर हे आपण बारीक चिरून ह्याच्यात टाकलेलं आहे. तर आपण हे चांगल्यापैकी जे परतवून घेऊया. तर हे आता मी परतवून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी टमॅटो टाकत आहे. टमॅटोसुद्धा मी ते 1 घेतलेला आहे. इकडे आपल्या तेलामध्ये आहे ना कांदा टमॅटो परतवून झालेला आहे. तर इथं आपण वाटण टाकूया. आता जे आपण वाटण काढून ठेवलं आहे ते इथे मी 2 ते 3 चमचे वाटण टाकणार आहे. वाटण आपल्याला तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे.
इकडे आपलं तेलामध्ये वाटण परतवून झालं आहे, तर याच्यामध्ये आता मी सुके मसाले टाकत आहे. याच्यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये मी हळद, मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर टाकत आहे. मसालेसुद्धा आपल्या तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे. तर इथे वाटण आपल्या तेलामध्ये परतवून झालं आहे, तर याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकत आहे. ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकत आहे याच्यामध्ये आणि हे आता मी परतवून घेत आहे. आता ह्याला चांगल्यापैकी तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण खेकडी टाकूया. इथे वाटणाला छानपैकी तेल सुटलेलं आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये ना खेकडी टाकूया. खेकडी आता आपण वाटणाबरोबर चांगल्यापैकी परतवून घेऊया. खेकडी अशी आपल्याला चांगल्यापैकी परतून घ्यायची जेणेकरून सर्व खेकड्यांना तो वाटण लागला पाहिजे. तर आता आपण ही खेकडी बघा आता चांगल्यापैकी याला परतवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया. जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे असेल, तुम्हाला फारसाचा रस्सा नको, मी सुकं आपलं होईल असंच सर्व करणार आहे. तर आता याच्यामध्ये मी आता ना खेकड्यापर्यंतच पाणी ठेवणार आहे. असं मी रस्सा नाही याचं करत आहे. तर आता त्याच्यामुळे मी पाणी टाकत आहे. सध्या तर मी वाटणामधलाच अर्धा ग्लास टाकलं होतं याच्यामध्ये. तर आता तोच पाणी मी एवढंच पाणी त्यामध्ये टाकणार आहे शिजेपर्यंत. तर आता आपण ह्याला झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया. इकडे आपलं 10 मिनटं झालेली आहेत. बघा खेकडी इथं शिजून झालेली आहेत. आपली खेकडी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटे शिजून होतात ते. इकडे बघा मी खेकडी आपली छानपैकी झालेली आहे. आता हे आपलं हलवून झालं आहे, तर ह्याच्यामध्ये आता आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि परत एकदा याला हलवून घेऊया आपण. इकडे आपलं हलवून झालेलं आहे. आता हे झाकण लावून ठेवूया आपण 5 मिनटासाठी. आणि जे खेकड्यांचे मी छोट्या नांग्या ठेवल्या होत्या त्याचा मी आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि गाळणीने याला म्हणजे चाळणीने छानपैकी याला चाळून याचं मी पाणी काढलेलं आहे. तर आता आपण ते पाणी आहे ना खेकड्यांच्या रशामध्ये टाकूया. तर इकडे बघा मी परत झाकण काढलं आणि हे आपण रसाचं टाकू याच्यामध्ये आणि हे चांगलं आता याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आपल्याला. इकडे तुम्ही बघत आहे की मी फार असा याचा पातळ रस्सा केलेला नाही आहे, असं सुकं थपथपीत रस्साच केलेला आहे. तर आपण ह्याला परत एकदा झाकण लावून एक कड काढून घेऊया. आणि आता तुम्हाला ना मी सोनकढी दाखवते. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये छोट्याशा 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. जर मोठा लसणी असेल तर 2च घ्यायचं. एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हे आता मी मिक्सरला फिरवून घेत आहे. तर इकडे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एक चाळण घेतले, खालती टोप ठेवलं आहे छोटंसं भांडं आणि हे आता आपल्याला याच्यात चांगलं दूध काढून घ्यायचं आहे. असं प्रोसिजर आपल्याला 2-3 वेळा करून घ्यायचं आहे. हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, परत पाणी टाकायचं आणि परत त्याचं आपण दूध काढून घ्यायचं आहे. असं मी 2-3 वेळा करून घेतलं आहे. बघा इकडे मी काढून घेतलं आहे. तर आता याच्यामध्ये मी अगळ टाकत आहे. अगळ टाकून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याचे 3 पेलेपर्यंत तरी सोनकढी होते अशा अगळ एवढीशा भांड्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता चव बॅलन्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूया. इथे मी थोडीशी टाकले, पण नंतर मी परत त्याच्यामध्ये साखर मिक्सअप केली होती. तर आपली ही सोनकढी रेडी आहे. तर आपण पुन्हा एकदा खेकडी चेक करूया आपले. इथे खेकड्याचा आपला रस्सा बघा आपला रेडी आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी ना थोडंसं अगळ टाकत आहे. इथे आमसूळसुद्धा तुम्ही टाकू शकता 2-3 कोकमं. तर मी अगळच टाकलेलं आहे.
काही काही जण नाही टाकत खेकड्यांमध्ये आंबटपणा येण्यासाठी, पण मला थोडाफार आंबटपणा आवडतो याचा खेकड्यांचा रसाचा. तर चव अगदी भन्नाट येते अशी टाकल्याने, आगळ टाकल्याने. काही जण नाही टाकत, तर काही जण टाकतात. तर मला आवडतं म्हणून मी टाकलं आहे. तर आता आपण इकडे बघा, गॅस मी बंद केलेला आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया. चला, आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. आणि इकडे तुम्ही बघा, आता खेकड्याला आपल्या ना असं एकदम छानपैकी तेल सुटलेलं आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे आपला खेकड्याचा रस्सा. तर इकडे तुम्हाला आता मी सर्विंग प्लेटमध्ये दाखवते काढून. इथे सर्विंग प्लेटमध्ये मी भात घेतलेला आहे, रस्सा घेतला आहे, सोलकढी, खेकडा आणि कांदा, आणि ही आहे मक्याची भाकरी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असं लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.